निरोगी राहण्यासाठी उपयुक्त 55 महत्त्वाच्या सवयी. चला मग सुरू करूया. शक्यतो साधे पाणी प्या. फार थंड पाणी शरीरासाठी नेहमीच चांगले नसते. पाणी हळूहळू घोट घेत प्या. एकदम गटागट पिणे टाळा. जास्त थंड पेय छातीत अस्वस्थता निर्माण करू शकतात. फॅटी लिव्हर असलेल्या व्यक्तींनी आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नखे चावण्याची सवय टाळा. ती आरोग्यास अपायकारक असते. टॅमॅटो सूप वजन नियंत्रणात मदत करू शकते आणि त्वचेलाही लाभदायक ठरते. सकाळी उठताच मोबाईल वापरणे टाळल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते. मर्यादित प्रमाणात गूळ खाल्ल्यास त्वचेला फायदा होऊ शकतो. वारंवार लघवी होत असल्यास आहारात बदल करा आणि गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. पोट तुडुंब भरण्याऐवजी थोडे कमी खा, त्यामुळे चरबी वाढत नाही. उठल्यानंतर केस हलक्या हाताने विंचरणे चांगले असते. वेलदोडा घातलेले दूध थकवा कमी करण्यास मदत करू शकते. जेवताना लक्षपूर्वक जेवा. घाई गडबड टाळा. दररोज हलका व्यायाम रक्ताभिसरण सुधारतो. ताक पचनासाठी उपयुक्त असतं. पेरू खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. माणसांशी संवाद ठेवा. एकटेपणा मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. पोटाच्या त्रासात डाळीचे प्रमाण संतुलित ठेवा. कोणताही त्रास वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा सनस्क्रीनचा वापर नक्की करा. आलं घातलेलं पाणी शरीरासाठी लाभदायक ठरतं, पण हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. रोज केस धुतल्याने ते कमकुवत होऊ शकतात, त्यामुळे रोज केस वॉश करू नका. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा, पण शारीरिक हालचालही तितकीच महत्त्वाची आहे. शक्य असल्यास चालणे, जिने वापरणे अशा सवयी लावा. शिळे अन्न दीर्घकाळ साठवणे टाळा आणि शिळे अन्न खाऊसुद्धा नका. कुटुंबांसोबत वेळ घालवा. छोट्या सहलीची योजना करा. योग आणि ध्यान मानसिक शांतता देतात. ओठ काळे पडणे हे शरीरात पाण्याची कमतरता दर्शवू शकते, त्यामुळे पाणी भरपूर प्या. भूक न लागणे, अस्तव्यस्त डोकंदुखी मानसिक तणावाची चिन्हे असू शकतात. महिलांनी शरीरातील बदल गांभीर्याने घ्यावेत. सकाळचा नाश्ता पौष्टिक असावा. ओट्स, अंडी, फळे, मोड आलेली कडधान्य इत्यादी. अनपेक्षित पोटदुखी किंवा उलट्या दुर्लक्षित करू नका. घाईघाईने जेवणे टाळा, त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही मखाना घेऊ शकता. मखाना हलका असतो आणि पौष्टिक पर्याय आहे. भात मर्यादित प्रमाणात खा. कोल्ड ड्रिंकऐवजी लिंबू पाणी किंवा ताक किंवा फळांचे रस प्या. बेसन आणि हळदीचा लेप त्वचेसाठी उपयुक्त ठरतो. रात्री जेवणानंतर थोडे चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जास्त चहा दात आणि हिरड्यांना हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे जास्त चहा घेऊ नका. शक्यतो तुम्ही चहा नाही घेतला तरी चालेल. लसूण योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास लाभ होतो. वजन वाढवायचे असल्यास सुकामेवा मदत करू शकतो. केळे खाताना थोडे काळे मीठ घातल्यास पचन सुधारते. दालचिनी मर्यादित प्रमाणात उपयोगी असते. लसूण थंड जागेत साठवू नका. थकवा आल्यास थोडा गूळ ऊर्जा देतो, त्यामुळे थकवा आला तर थोडासा गूळ तुम्ही घेऊ शकता. लहान बाळांसाठी व्हिटॅमिन डी, ए, सी, लोह, कॅल्शियम आणि फॉलिक ॲसिड महत्त्वाचे असतात. नवजात बाळांना हलका सूर्यप्रकाश लाभदायक असतो. खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यास केस कोरडे होऊ शकतात. केसांसाठी कोमट पाणी वापरणे उत्तम. लिंबाचा रस केसांना चमक देतो. अपचन झाल्यास संतुलित आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. रोज 6 ते 7 किंवा 8 तास झोप गरजेची आहे. तणाव कमी ठेवणे हीच मोठी औषध आहे. रोज थोडा व्यायाम करा. आरोग्याबाबत शंका असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आणि हो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.